गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. तर विद्यार्थी मित्रो, आपण NCERT मध्ये 12 NCERT मध्ये इन्व्हायरमेंटल इश्यू हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्याचा आज लेक्चर नंबर 2 येत आहे. तर विद्यार्थ्यांनो, जर हा टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित समजायचा असेल तर याचा लेक्चर नंबर 1 पहा आणि त्यानंतर की लेक्चर पाहिल्यानंतर लेक्चरच्या वेळी काही MCQ मी विचारतोय ते काय करायला पाहिजे, तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर द्यायला पाहिजे, मगच परफेक्ट होणार. लक्षात. जे विद्यार्थी SC आपल्या म्हैस क्लासेसची विद्यार्थी तुम्ही पाहताय तर तुम्ही काय करताय की सरांपासून काही लपवल्यावर तुम्ही कमेंट करणार नाही, MCQ सांगणार नाही. तर एक स्टुडंट आहे प्रियांका मालदार, तिने काय करतात, मी पॉज करा म्हटले पॉज करतात आणि MCQचा आन्सर देतात. अशा स्टुडंटना चांगलं आहे. लक्षात. चालू करूया. तर ठीक आहे की मागच्या लेक्चरमध्ये जे कंटेंट पाहिलं आहे ते आपण काय करूया, आजच्या लेक्चरमध्ये आपण MCQ म्हणून पाहूया. ओके. सांगा या ठिकाणी इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कधी दिला. मला आन्सर करायचं आहे की इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कधी आलेला आहे. याचा आन्सर तुम्ही पॉज करायचा आणि सांगायचं आहे. पॉज केला. चला ठीक आहे. काय असणार आन्सर. बर ठीक आहे. दुसरा आन्सर या ठिकाणी आहे बघा की हे जे डायग्राम आहे ह्याचं लेबलिंग करायचं. कशाची डायग्राम दिसते, नेम द इक्विपमेंट. या इक्विपमेंटचं तुम्हाला काय करायचं तर नाव द्यायचंय. त्यानंतर थर्ड वन आहे, हे डायग्राम ती मागच्या वेळी बघितली होती, हे ज्या इक्विपमेंटचं आन्सर इथं करायचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी 3 MCQ दिलेले आहेत आणि लास्ट वर एक सांगायचं, अकॉर्डिंग टू सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB पार्टिक्युलेट साईज जे हार्मफुल आहेत ह्युमन बिंगला, तर त्या सांगायचे माहिती काय की त्याचं मेजरमेंट तुम्हाला इथं लिहायचं आहे. आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉजिंग ग्रेटेस्ट ह्युमन हेल्थ. तर हे झालं आन्सर. तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये करा. तर आपल्यासमोर या ठिकाणी चित्र दिसते, भयंकर असं चित्र दिसाले की बघा की शहरांच्या मध्ये अशा वाहनांच्या रांगा दिसाले. तर इतक्या वाहनं जर रस्त्यावर फिरत असतील तर इतका स्मोक काय होणार, इन्व्हायरमेंट मध्ये येत आहे आणि यामुळं एअर पोल्युशन वाढायला लागले. काय वाढले, एअर पोल्युशन वाढणार. तर बघा की पहिल्यांदा जे आहे की मेट्रो सिटीमध्ये इंडस्ट्रियलायझेशन हे तर कारण आहेच. जे कारखाने आहेत ना, कारखान्यातून जे स्मोक बाहेर पडतोय हा एक कारण आहे. आणि प्लस पॉप्युलेशन बरोबर व्हेकलचं नंबर सुद्धा वाढत आहे आणि ह्या व्हेकल मधून कार्बन मोनॉक्साईड असा हार्मफुल गॅस ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केलं होतं आणि तो ह्युमन बिंगला लंग्स मध्ये प्रॉब्लेम करतोय, लोअर रिस्पिरेटरी डिसीजला कॉजेस आहे. म्हणजे आपल्यासमोर या ठिकाणी हे जे दिसणारं चित्र आहे ते विद्रूप आहे असं म्हणता येईल. तर बघा आपल्याला काय करता येईल बघा. तर एक नॉर्मल चित्र आहे. तुम्ही सगळेजण फिरतोय तर अशा गाड्या थांबल्या असतात, पाठीमाग सायलेन्सर मधून धूर येत असतोय, मामी आपण रुमाल काढणार आणि आम्ही असं काय करणार. हे कॉमन चित्र आहे मेट्रो सिटी. आता मेट्रो सिटी म्हणता हे जे पोल्युशन आहे त्यात सामान्य आता मुंबई दिल्ली पासून पुणे कोल्हापूर इचलकरंजी यापर्यंत आपण पोहोचलेलं आहे. जसं पॉप्युलेशन वाढल्या तसं काय येणार की वाहनांची संख्या वाढली आणि आज वाहन जे आहे 2 व्हीलर 4 व्हीलर ही गरज बनलेली आहे. मग आता काय करता येईल बघा की नेमकं काय होतं बघा की ऍटमॉस्फिअर मध्ये काय व्हायला. तर काय होतंय, ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही व्हेकल आहे ते जे स्मोक सोडतात त्या स्मोक मध्ये काय आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे आणि हा कार्बन मोनॉक्साईड काय आहे, एकदम डेंजर आहे. त्यानंतर तुम्ही लाईट बनण्यासाठी जे कोळसा जो वापरला जातो आणि ह्यापासून तुम्हाला सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतोय, हा ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स झाला. पेट्रोल जाळलं तर काय होणार बघा, नायट्रोजन रिलीज होणार. हे सगळं प्रायमरी पोल्युटंट म्हटलं जातं, हे सुरुवातीचे पोल्युटंट आहे. तर काय झालं बघा
की ऑक्सिडेशन, तर सनलाइट आहे इफेक्ट ऑन प्रोडक्टिव्हिटी, तर त्यानंतर ऍसिडिक वॉटर, याचे परिणाम तुम्हाला अशा प्रकारचे पाहायला मिळते. सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिडेशन होणार, डिझोल्युशन आणि सर्व जे आहे इफेक्ट आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये होत आहे. याचा अर्थ एअर पोल्युशन जे आहे हे काही डेंजर आहे आणि याला आपण कमी करणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. 2 मिनिट लक्ष द्या. ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे, वॉटर वेपर आहे, वॉटर वेफर्स आहे. आणि हे प्रायमरी पोल्युटंट कोण आहे, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, यांना काय म्हटलं आपण, प्रायमरी पोल्युटंट. तर काय आले, तर त्यानंतर आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे, वॉटर वेपर आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर, मी काय म्हटलंय की हे मिक्स झाल्यानंतर काय करतात, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर हे काय करतात, यापासून काय होतंय, सेकंडरी पोल्युटंट बनते. ह्यापासून या दोन्ही एकत्र आलं तर काय होतंय, सेकंडरी पोल्युटंट. आणि हे सेकंडरी पोल्युटंट आहे ते एकदम हार्मफुल आहे, एकदम हार्मफुल आहे. बघा मी परत सांगतोय की प्रायमरी पोल्युटंट कोण आहे, कार्बन मोनॉक्साईड जे इंधन आपण जाळलोय, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड जे कोळसा आपण जाळतोय, यांना आपण प्रायमरी पोल्युटंट म्हटलं. हे प्रायमरी पोल्युटंट ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर ची क्रिया करतात आणि सेकंडरी पोल्युटंट बनतात. आणि हे सेकंडरी पोल्युटंट जे आहे काही डेंजर आहे. बघा, हायड्रोकार्बन व नायट्रोजन एकत्र येऊन, एक सांगतो तुम्हाला, हायड्रोकार्बन, बघा इथं हायड्रोकार्बन आणि प्लस नायट्रोजन, ह्यापासून काय बनले जाते बघा की पर ऑक्झिलेट ऍसिलेट, बरोबर आहे का बघूया, बरोबर आहे, ऍसिटेल्स. हा जो भाग आहे की नायट्रेट, सूर्याला नायट्रेट. तर हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन प्लस आला तर पर ऑक्सी ऍसिटेट नायट्रेट बनले जाते. आणि हा MCQ एक्झाम मध्ये विचारला जातो. हायड्रोकार्बन आणि प्लस नायट्रोजन ऑक्साईड एकत्र येऊन पर ऑक्सी ऍसिटाइल नायट्रेट बनला जातो. आणि यापासून ओझोन बनलं जाते. ओझोन म्हणजे काय, ओझोन लेअर, यापासून काय बनले जाते, ओझोन लेअर. माहिती का तुम्हाला, ऍटमॉस्फिअर मध्ये ओझोन लेअर बनते, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. तर ह्या ठिकाणी काय दिसते बघा, या ठिकाणी दिसते का बघा. तर काय केले जाते की हायड्रोकार्बन नायट्रोजन यापासून पर ऑक्सी ऍसिटाइल नायट्रेट बनते आणि हे पासून ओझोन बनते, ओझोन. आता ओझोन लेअरच्या बाबतीत आपल्याला 6वीच्या वर्गामध्ये आपण पाहिलं आहे. आणि नीट मध्ये 2018ला ओझोन डे हा क्वेश्चन आलेला होता, तुमच्या लक्षात आहे का बघा. तर ओझोन लेअर काय आहे बघा की ओझोन लेअर जर अर्थच्या सरफेसवर असेल तर काय आहे, तर ती हार्मफुल आहे, धोकादायक आहे. ओझोन लेअर आहे अर्थच्या सरफेसवर असेल, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर आली तर ती धोकादायक आहे. आणि त्याला आपण या ठिकाणी काय होणार, ही काय करते की जे काही प्लांट आहे या प्लांटचं क्लोरोफिल आहे याचं ऑक्सिडेशन करणार, म्हणजे प्लांट सगळी डिस्ट्रॉय होणार. परंतु म्हणजे आपण त्याला म्हणतोय की
स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर म्हणूया आपण. ओझोन लेअर जर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असेल म्हणजे अर्थच्या वर असेल तर यावेळी ओझोन लेअर काय करतात, प्रोटेक्टिव्ह काम करतात. ओझोन लेअर ऍब्सॉर्ब अ लाईट, काय म्हटलं आपण, अल्ट्राव्हायोलेट रेज. असेल बघा, अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. These rays absorbed by ozone layer at a stratosphere. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असताना ती ओझोन लेअर काय करत्या की हार्मफुल रेज आहे त्याला ऍब्सॉर्ब करत्या. याचा अर्थ काय झाला बघा की ओझोन लेअर जे आहे अर्थच्या पृष्ठभागावर आले की धोकादायक, आणि जर बाहेर असेल तर स्ट्रॅटोस्फिअरवर असेल तर ती काय आहे, युजफुल. लक्षात, ट्रोपोस्फिअरवर आली तर हार्मफुल, स्ट्रॅटोस्फिअरवर आली तर युजफुल. तर हे ओझोन लेअरचं आपण बघितलेलं आहे. तर एक लक्षात ठेवायचं की हे जो समोर दिलेला कंटेन आहे ते तुम्हाला जरा समजून घ्यावा लागेल. तर आता मला परत सांगा, पर ऑक्सी ऍसिलेट नायट्रेट कसं बनते सांगायचं. काय म्हणायचं, पर ऑक्सी ऍसिलेट नायट्रेट कसं बनणार, तर काय आलं, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन एकत्र आल्यानंतर पर ऑक्सी ऍसिलेट नायट्रेट. हा कॉमन क्वेश्चन आहे, एमसीक्यू म्हणून विचारला जातो नीट मध्ये, लक्षात ठेवा. आणि प्लस ओझोन, ओझोन ह्यापासूनच काय बनलं ते ओझोन, आणि ह्या दोघांना काय म्हणणार, सेकंडरी पोल्युटंट म्हणायचं. काय म्हणायचं, सेकंडरी पोल्युटंट. पर ऑक्सी ऍसिलेट नायट्रेट प्लस ओझोन इज अ स्मोक. स्मोक नाही, स्मोक म्हटलं जाते. तर स्मोक म्हणजे काय म्हटलं ते बघा, फोटोकेमिकल, यांना काय म्हटलं जाते, फोटोकेमिकल म्हटलं जाते. स्मोक म्हटलं जाते फोटोकेमिकल. काही वेळा बघा की आपण बघतोय की परदेशामध्ये, युरोपमध्ये मोस्ट ऑफ की गाडी चालवताना इतकं धुकं असत्या की व्हेकल एकमेकाला ऍक्सिडेंट करतात, समोरचं स्पष्ट दिसत नाहीये. याला आपण म्हटले स्मोक. स्मोक नाही, स्मोक असं म्हटलं जाते. तर काय आलंय बघा, तर ऑटोमोबाईल आर द मेजर कॉज ऑफ ऍटमॉस्फेरिक पोल्युशन लिस्ट इन मेट्रो सिटी. जे काही मोठे सिटी आहेत या मोठ्या सिटीमध्ये जर तुम्ही बघितला तर ऑटोमोबाईल जे व्हेकल आहे हे सर्वात काही आहे, म्हणजे लिस्टली जर बघितला तर पोल्युशनचं या ठिकाणी काम करतात. त्यानंतर प्रॉब्लेम ऍज द नंबर व्हेकल इन्क्रीज स्ट्रेट, रस्त्यावर जेवढं व्हेकल वाढत चाललेलं आहे, दिस प्रॉब्लेम नाव शिफ्टिंग टू अदर सिटी. आता हा जो प्रॉब्लेम जो आहे तो शहरापुरतं मर्यादित राहिलेला नाही आहे. तर काय झालंय बघा, समजा आता मुंबई, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पोल्युशन जास्त आहे, पुण्यामध्ये आलेलं आहे, कोल्हापूरमध्ये आले, इचलकरंजीमध्ये आपले आलेलं आहे. हे जे व्हेकल हे शिफ्टिंग वाले पुढे पुढे. प्रॉपर मेंटेन ऑफ ऑटोमोबाईल अलॉंग विथ यूज लीड फ्री. लक्षात ठेवा, जे पेट्रोल जे आहे हे महत्वाचं आहे बघा. लीड, पेट्रोलमध्ये काय असतंय, लीड आहे, लीड. आणि आपण काय करायला पाहिजे, लीड फ्री पेट्रोल वापरायला पाहिजे. आणि डिझेलमध्ये असते सल्फर टू रिड्यूस पोल्युटंट टू लिमिट. बघा मी सांगतो की मेट्रो शहरामध्ये की वाहनांची संख्या वाढणे पोल्युशनचं मुख्य कारण आहे. परंतु वाहनाची संख्या वाढणे फक्त मेट्रो सिटीमध्ये नाही, तर त्याचे लोन आहेत ते हळूहळू मागं काय झाले, लहान शहरामध्ये येऊन पोहोचलेले आहे. तर आता काय बघा की आज टू व्हीलर जी आहे, 2 चाकी गाडी घेणं हे आता शॉक न राहता ती गरज बनलेली आहे की आपल्याला दूर ठिकाणी कामाला जायचं आहे, किंवा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आपण यूज करणार. आपण आज या कंडिशनला पोहोचलोय की परत आपण बैलगाडीवरनं किंवा घोडा गाडीवरनं हे प्रवास करणं आज शक्य नाही. मग आपण हे पोल्युशन कसं मेंटेन करायचं आहे, तर लक्षात ठेवा की प्रॉपर मेंटेन ऑफ ऑटोमोबाईल अलॉंग विथ द लीड. तुम्ही पेट्रोल जे वापरताय लीड फ्री वापरा, डिझेल जे आहे सल्फर फ्री वापरा, आणि वाहनांची देखभाल जरी ठेवला तर काय करता येईल की आपल्याला थोडं पोल्युशन कमी करता येईल. कारण काय झालंय की हे जे लीड आहे हिच्यापासून, पेट्रोलमध्ये जे लीड आहे, लीड म्हणजे सीसे आहे, त्यामध्ये काय लीड ऑक्साईड बनलं जाते. काय बनलं जाते, लीड ऑक्साईड. आणि हा लीड ऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यानंतर ह्युमन बिंगला रिस्पिरेटरी डिसीजेस होत्या. कुठलं, रिस्पिरेटरी डिसीज होत्या, लोअर रिस्पिरेटरी डिसीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर डिझेलमध्ये काय होतंय, जो सल्फर आहे,
डिझेलमध्ये काय आहे, सल्फर आहे आणि सल्फर हा बाहेर पडतोय सल्फर डायऑक्साईड नावानं आणि हा सल्फर डायऑक्साईड आला हा सुद्धा काय होणार एअर पोल्युशन मध्ये ह्युमन बिईंगला डेंजर आहे. समजलं. लीड पेट्रोलमध्ये आहे, डिझेलमध्ये सल्फर आहे, लीड पासून लीड ऑक्साईड येतंय आणि डिझेल जळल्यानंतर सल्फर डायऑक्साईड येतंय आणि हे दोन्ही कंटेन आहेत ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यानंतर ह्युमनना रिस्पिरेटरी डिसीजला समोर जावे लागते. तर काय केलं जाते बघा, तर ह्यासाठी तुम्हाला हे एनसीईआरटी सांगते. तर आपण बघा, तर पूर्वी काय आता काय केलं जातं की 15 वर्ष झाल्यानंतर ते व्हेकल काय करत नाही की आता तिचं रजिस्ट्रेशन केलं जात नाही, त्याला मान्यता दिल्यात नाही गव्हर्नमेंट. कारण का, ही जी वाहने जी आहेत त्यांचे टेक्निक वेगळं आहे आणि त्यामुळे ते पोल्युशन करतात. आता नवीन आता एवढं जे पोल्युशन जे चाललंय हे कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का, तर आपल्या समोर जे दिसते बघा, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर MCQ. मी काय म्हणतोय, हे जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हॅव्हिंग एक्सपेन्सिव्ह मेटल नेम्ड ॲज प्लॅटिनम, प्लॅटिनम आणि रायझोडियम. मला 2 मिनिट माहेर आहे. काय केलं आपण की फॉसिल फ्लूइड जमिनी खालून आम्ही काय केलो, पेट्रोलजन्य पदार्थ बाहेर काढलो, म्हणजे रॉ ऑइल बाहेर काढलो, त्याच्यावर प्रोसेस करून पेट्रोल बाजूला केलो, डिझेल बाजूला केलो, केरोसिन बाजूला केलो आणि पेट्रोल जे आहे ते आपण वाहनामध्ये वापरलो, डिझेलमध्ये सुद्धा वाहनाला वापरलो. तर याच्यामुळे काय झालं की ह्यातून याच्या ज्वलनामुळं कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडलाय. हे जे फ्यूल झाल्यामुळं कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतोय. काय नाव आहे, कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड काय होते, बाहेर पडते. ज्यावेळी आपण पेट्रोल डिझेल ही जी फ्यूल आपण बर्न करतोय तर कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतोय. आता एक प्रश्न पडतोय की कार्बन मोनॉक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये येतोय आणि ह्युमन बिईंगला काय डेंजरस आहे असं तुम्ही सर म्हणालाय, याचं काय कारण आहे का बघा. 2 मिनिट लक्ष द्या. हे राहू द्या, आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बघायचंच आहे, पण इकडे बघा कार्बन मोनॉक्साईड कसा धोकादायक आहे बघा. कार्बन मोनॉक्साईड जो आहे डायरेक्ट हिमोग्लोबिन HB बरोबर क्रिया करतोय. हिमोग्लोबिन HB बरोबर क्रिया करतोय. हिमोग्लोबिन माहिती आहे का तुम्हाला, माहिती आहे, RBC, रेड ब्लड कार्पोस्कल, बरोबर आहे. तर काय करते, ह्यामध्ये हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिनची ऍफिनिटी ऑक्सिजनला घेऊन जाते टिश्यूकडे. आता इथे काय झालंय की ह्या ठिकाणी ऑक्सिजन न जुळता कार्बन मोनॉक्साईड जोडला जातोय आणि हा कार्बन मोनॉक्साईड एकदा हिमोग्लोबिनला जुळला तर डिसोसिएटेड होत नाही, तो बाजूला होत नाही आणि त्या हिमोग्लोबिनला परमनंटली डिस्ट्रॉय करतोय आणि हळूहळू काय होतंय की त्या व्यक्तीचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय आणि त्याचा हळूहळू मृत्यू होऊन जातोय. किंवा एक गोष्ट तुम्ही बघितलाय का बघा, तर इकडे लक्ष द्या, खेडेगावामध्ये काय असते, थंडीच्या दिवसामध्ये काय करतात की थंड वाजत असते, दारं बंद असतात, घरात एक चूल असतात, शेगडी असतात, चूल त्यामध्ये लाकडं जाळतात आणि शेकून झाल्यानंतर ते जो जाळ असतोय तो विझवतात आणि झोपा येतात. परंतु काही वेळा ते जे लाकूड असते ते हळूहळू धूर सोडत असते आणि आपलं लक्ष जात नाही आणि आपण तसं झोपत जातोय आणि कार्बन मोनॉक्साईड हो बाहेर पडतोय आणि याची जाणीव आपल्याला कळत नाही, कारण त्याचा स्मेल येत नाही, त्याची प्रेझेन्सी तो आहे का नाही ते समजत नाही. आणि हे होत असताना बघतोय की आत त्या खोली पॅक आहे, कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडालाय आणि तिथे जे झोपलेले आहेत त्यांच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाऊन ते सकाळी पाहतोय तर सर्व लोक आतली मृत्यू, अशा बरेचसे केसेस आपण पाहतोय. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड किती डेंजर आहे बघा. तो कार्बन मोनॉक्साईड आपल्या आसपास असला तर त्याची प्रेझेन्सी जाणीव होणार नाही, त्याचा काही स्मेल पण येणार नाही, पण तो डायरेक्ट हिमोग्लोबिनशी क्रिया करणार आणि हिमोग्लोबिनशी क्रिया करून हिमोग्लोबिनला डिस्ट्रॉय करणार आणि आत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळं माणूस पहिला कोम्यामध्ये जाईल, कोम्यामधनं डायरेक्ट डेथ होऊन जाईल.
त्यानंतर मगाशी म्हटलं आपण की सल्फर, डिझेलमध्ये काय आहे? सल्फर. आता सल्फर काय करते बघा, सल्फर डायऑक्साईड. डिझेलमध्ये काय आहे? सल्फर आहे आणि हा डिझेल मधून काय होते? सल्फर डायऑक्साईड रिलीज केला जातोय. सल्फर डायऑक्साईड मुळे जी रेन आहे, ऍसिडिक रेन, जे काही म्हटलं ना मागच्या मी सांगितलं की ताजमहल काय आहे, थोडासा येलोईश बनालाय, पिवळा दिसायलाय. कारण काय? त्यावेळी हे जे आहे रेन जे पडतोय तो ऍसिड कंडिशनचा पडला जातोय. ऍसिड याचा परिणाम बघा लिव्हिंग थिंग्सवर सगळ्यांच्यावर होणार. कधी कधी बघतोय बघा की काही ठिकाणी ऍसिडिक रेनफॉल झाला. कुठं झाला? जिथं उद्योगधंदे जास्त आहेत, इंडस्ट्रियल भागामध्ये. तर बघा कार्बन, त्यानंतर आता आपण काय करणार बघा, हे सर्व भीती ऐकल्यानंतर आमच्याकडे काय आहे? कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे. याला प्युअर करण्यासाठी कार्बन मोनॉक्साईडला प्युअर करण्यासाठी आपण काय वापरले? कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हॅव्हिंग एक्सपेन्सिव्ह मेटल. बघा काय केले जाते बघा की ह्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये हा कार्बन मोनॉक्साईडला कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्व्हर्ट होते. कार्बन डायऑक्साईड या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये पेट्रोल मध्ये जो कार्बन मोनॉक्साईड बनवता त्याला कार्बन डायऑक्साईड पण हार्मफुल आहे, पण इतका नाही आहे जो कार्बन मोनॉक्साईड आहे सारखा. आणि ह्यासाठी आपण एक इक्विपमेंट वापरते. सायलेन्सर जवळ एक कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरलं जाते आणि हा MCQ नीट 2020 लक्षात ठेवा, नीट 2020. आणि तो जर नसेल तर ह्या जे मेटल्स आहेत हा तर विचारेल. या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये प्लॅटिनियम, प्लॅडियम आणि रायबोडियम ही 3 काही एक्सपेन्सिव्ह महागडे धातू वापरले जातात. अँड फिट टू ऑटोमोबाईल रिड्यूस इमिशन ऑफ पॉइझनस गॅस. जे काही वाहन आहे त्याच्या सायलेन्सरच्या पूर्वी मागं लावलं जाते आणि कार्बन मोनॉक्साईडला कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्व्हर्ट करून काय केले ते ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केले जाते. ऍट द एक्झॉस्टेड पास, म्हणजे बघा सायलेन्सर आहे ना, सायलेन्सर मधून धूर पडालाय, त्याच्या पहिलाच थ्रो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर अ बर्न हायड्रोकार्बन आर कन्वर्ट इनटू कार्बन डायऑक्साईड. बघा असं करते. हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय करायला आहे की सायलेन्सरच्या मागे लावले आपण आणि जे हायड्रोकार्बन जे आहेत जे अबर्न्ड आहे, अबर्न्ड म्हणजे न जळलेले आहेत, अजून जळायचं काही अवशेष आहेत, त्याला कन्वर्ट केलं जाते कार्बन डायऑक्साईड MCQ. हा काय आहे? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. अँड कार्बन मोनो ऑक्साईड अँड नायट्रेट आर चेंज इनटू कार्बन डायऑक्साईड. बघा तर कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्साईड नायट्रिक ऍसिड आहे, हे काय होणार? कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन गॅस मध्ये कन्वर्ट होणार. मोटर व्हेकल इक्विप्ड विथ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर शुड बी अनक्लीन पेट्रोल बिकॉज लीड इन द पेट्रोल इनएक्टिव्ह कॅटॅलिटिक. आता काय प्रॉब्लेम आहे की ज्या वाहनांना आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरला आहे त्यांना ग्रीन फ्यूल लागते. काय लागते? ग्रीन फ्यूल पाहिजे. ग्रीन फ्यूलचा अर्थ काय होणार? समजा पेट्रोल असेल तर त्या पेट्रोलमध्ये काय लोक आहे? आम्हाला लीड लोक आहे, सीसे लोक आहे. डिझेल असेल तर काय लोक? त्यामध्ये आम्हाला सल्फरची मात्रा नको आहे. तरच काय होणार? हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काम करणार, नाहीतर काम करणार नाही. समजलं का? बघा जर वाहनांना कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरला असेल तर त्याला नॉर्मल पेट्रोल चालणार नाही, तर त्यांना ग्रीन फ्यूल लागणार. म्हणजे पेट्रोलमध्ये सीसे नसणार आणि डिझेलमध्ये सल्फर नसणार. तरच आपण काय करू शकतोय की हे कन्व्हर्टर काम करू शकणार. तर आपल्या समोर या ठिकाणी कॅटॅलिटिक कन्व्हर्टर दिसणार आहे. तर बघा की हा सायलेन्सरचा भाग आहे, यामध्ये हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर लावलेला आहे आणि या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बनवण्यासाठी महागडे मेटल्स वापरले जातात. कुठलं सांगा बघू? बरोबर आहे, प्लॅटिनियम, प्लॅडियम आणि रायबोडियम.
ह्या महागड्या मेटल पासून बनलं जाते आणि ह्यातून काय स्मोक बाहेर पडतोय, कन्व्हर्शन होऊन मग बाहेर काय करतोय, कार्बन मोनॉक्साईड जागी कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातोय. दुसरे एक इमेज आहे बघा आपल्याकडे. बघा आता इथे प्रश्न तुम्हाला दिले बघा की HC म्हणजे हायड्रोकार्बन, HC हायड्रोकार्बन, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड दिले ना, CO कार्बन मोनॉक्साईड. आणि दुसरा दिले एक शब्द वापरले नॉक्स, वापरले काय दिले नॉक्स. नॉक्सला म्हटलं जाते नायट्रोजन किंवा ऑक्साइड ऑफ नायट्रोजन, ऑक्साइड ऑफ नायट्रोजन. SC हायड्रोकार्बन, CO कार्बन मोनॉक्साईड, नॉक्स काय आहे ऑक्सिजन, सॉरी ऑक्साइड ऑफ नायट्रोजन, ऑक्साइड ऑफ नायट्रोजन. तर काय केलं जाते की हे जे मेटल्स जे आहे कसं काम करते बघा या ठिकाणी. 3-वे कॅटॅलिटिक सेरेमिक हनीकॉम्ब सबस्ट्रेट. तर अशा प्रकारे काय केलं जाते बघा की ह्या ठिकाणी जो एअर आहे ह्यामध्ये काय हायड्रोकार्बन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे आणि नायट्रेट आहे. त्यानंतर प्युरिफाय होताना हा काय आहे H2 आहे, वॉटर आहे, CO2 कार्बन आहे आणि नायट्रोजन ह्यामध्ये कन्वर्ट करून ऍटमॉस्फिअर मध्ये सोडला जातो. लक्षात की एका बाजूला काय आलंय, हायड्रोकार्बन चाललाय, कार्बन मोनॉक्साईड चाललाय, नायट्रेट चाललाय, ऑक्साईड ऑफ नायट्रेट. आणि कन्व्हर्टर जो आहे ह्याला काय करतोय वॉटर, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन मध्ये कन्वर्ट करतोय आणि यामुळं ऍटमॉस्फिअर मध्ये एअर थोडी प्युअर राहिली जाते. तर बघा इन इंडिया एअर, बघा एअर ऍक्ट लक्षात ठेवा, मागच्या वेळी वॉटर साठी दिलं बघा. इन इंडिया प्रिव्हेंटेशन कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट कम इनटू 1981 बट वॉज अमेंडेड म्हणजे अंमलबजावणी, अंमलबजावणी 1987 म्हणजे काय आलं, एअर पोल्युशनचा ऍक्ट आला 1981 ला, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आम्ही 1987 ला. हे इयर लक्षात ठेवा. इन्क्लुडिंग आता ह्यामध्ये काय केलं आम्ही, नॉईज पोल्युशन जे गोंगाट आहे हा सुद्धा ह्यामध्ये ऍड केला. जे आवाज केला ना नॉईज पोल्युशन हा सुद्धा घेतला जातोय. परत बघा भारतामध्ये की एअर ऍक्ट किंवा प्रिव्हेंटेशन कंट्रोल पोल्युशन एअर हा ऍक्ट 1881 ला आला आणि 1887 साली तो काय केला या ठिकाणी अंमलबजावणीमध्ये आणला. आणि त्याच वेळी यामध्ये नॉईज पोल्युशन हा सुद्धा काय केला, अमेंडमेंट म्हणजे त्याची या ठिकाणी समावेश करून अंमलबजावणी केली. हे इयर मात्र महत्वाचे. नॉईज इज अ अनडिझायर्ड हाय लेवल साऊंड. तुम्हाला माहिती आहे की डेसिमल शब्द वापरतोय बघा, डेसिमल आवाजासाठी आपण डेसिमल वापरतोय बघा. डेसिमल साठी काय, नॉईज वी हॅव गॉट यूज associating a loud sound with pleasure and entertainment, not releasing that noise can psychological, physiological disorder in human being. काय म्हटलं जाते बघा, नॉईज पोल्युशन आपल्याला एक कॉमन आहे, आपल्याला काही नवीन नाही आहे. आपल्याला काय केलं ते की सर्वात महत्वाचं म्हणजे एखादं पहिला आपण डॉल्बी, आज गव्हर्नमेंटने डॉल्बी बंद केलेले आहे. कारण काय ते की ह्युमन बिंग जे आहे तो काय करू शकतोय की एक ठराविक डेसिमल आहे तेवढंच कारण त्याला साऊंड प्लेजर वाटतोय आणि डॉल्बी सारखा आवाज द्यायला त्याला चांगलं वाटत नाहीये. किंवा आपण दुसरा पण हे बघूया की फटाके फोडले जातात, मोठमोठे सुतळी बॉम्ब वगैरे, त्यामुळे काय होतंय एकदम कर्कश असा आवाज येतोय. आणि याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरी किंवा आपल्या आसपासला लहान मुलं आहेत आणि ओल्ड जी लोक आहेत ज्यांना बीपी आहे, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे, त्यांना साऊंडचा एकदम त्रास होत असतोय. तर याचा अर्थ म्हणून काय केलं की नॉईज पोल्युशन जो आहे हा सुद्धा यामध्ये ऍक्ट मध्ये आणला.
तर काय केलं ते की बघा की आज की मेट्रो सिटीमध्ये जर तुम्ही गेला तर वेगवेगळे डिस्को वगैरे असतात, पब्स वगैरे असतात. मग त्या पबने तिने काय केल्यात, अशी मांडणी केल्यात की त्यातला आतील साऊंड बाहेर जात नाही. तिने काय केल्यात की असं आत मांडणी तयार केल्या स्टुडिओवाले की आत किती जरी मोठा लाऊडली साऊंड असेल तर बाहेरच्या लोकांना त्याचा त्रास होत नाही, नाहीतर त्यांना परवानगी मिळणार नाही. मग आपण बघा आपल्या तर काही लोक असे पण करत असतात की काय करतात, चांगली व्हेकल असतात तर सायलेन्सर काढायचा आणि फास्ट पळवायचं, विनाकारण काय करायचं, हॉर्न वाजवायचं. तर हे सर्व जे आहे ते काही याचा त्रास काय होतोय, आपल्याला सर्वांना होतोय. आणि यामुळं कानाचे आजार, ही जो इयर ड्रम आहे, इयरचं मिडल भाग आहे, इयर ड्रम आहे, तर हे काय होते खराब होतोय आणि त्यामुळे त्याचे त्रास आपल्याकडे चालू झालेले. बघा द बिगर, हे काय म्हटले जाते बघा, द बिगर सिटी द बिगर फंक्शन अँड बिगर नॉईज. जेवढं शहर मोठं तिथं कार्यक्रम पण तेवढंच आणि नॉईज पण पुढं. तर लग्नामध्ये बघतोय आपण 2-2 दिवस 3-3 दिवस काय करतो आपण, लाऊड स्पीकर लावून काय करतो, कार्यक्रम करतोय. हळदीचे कार्यक्रम असतात, लग्नाचे असतात, वराती असतात, वेगवेगळ्या सीझनला आपण काय करतोय, कारणास्तव स्पीकर लावत असतोय. आणि ह्यामुळं जे नॉईज पोल्युशन वाढत असते. आपण या ठिकाणी बघा एक आपण इन्व्हायरमेंट इश्यू हा जर विचार असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पटणार, नाहीतर नाही. नाहीतर काय म्हणणार, आम्ही वाजवा. पण आज पर्यावरणाचा जर विचार केला तर हे सुद्धा आपल्याला काय ह्युमन बिंगला त्रास करत असेल. आज बघा तर ENT काय फॉर्म्युला सांगा बघू. ENT डॉक्टर्स असते, इयर, आईज, नोज आणि थ्रोट हे सर्वात जास्त पॉवरफुल चालू आहे. सर्वांना डोळ्याचे आजार चालू आहे, नोज एअर खराब आहे, थ्रोट, हे जे डॉक्टर आहेत सर्वात जास्त पॉवरफुल चालू आहे. कारण का की इयर, नोज आणि थ्रोट, मगाशी आईज म्हटलं, सॉरी, इयर म्हणजे त्या ठिकाणी कान, नाक आणि घसा, हे डॉक्टर बघा सर्वात जास्त गर्दी आज पाहायला मिळते. आणि आहेत किती बघा 15 ते 35 या वयोगटातील लोक इथं जास्त पाहायला मिळतात पेशंट. याचा परिणाम आपल्यास होत आहे, लक्षात ठेवा. चल ठीक आहे, तुम्ही किती सिरियस घेणार आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे. दिले बघा नॉईज पोल्युशन, मोठमोठे स्पीकर्स आपण काय करतो, आपण या ठिकाणी वेगवेगळ्या फंक्शनला वापरत जातोय. तर काय करतोय की हॉस्पिटल्स आहेत, स्कूल आहे, तिथे तुम्हाला ट्रॅफिकचा असं या ठिकाणी बोर्ड दिसतंय. तिने काय म्हणतात की ह्या भागामध्ये तुम्ही हॉर्न वाजवू नका, तर तुम्हाला काय होईल, दंड होईल. असं केलं तर या ठिकाणी दंड होऊ शकतो आपल्याला. कारण का हॉस्पिटलमध्ये पेशंट आहेत, शाळा स्कूलमध्ये काय आहेत, विद्यार्थी शिकत आहेत, आणि तिथं तुम्ही असं साऊंड वाजवणे हे काही आहे चुकीचं आहे. तर काय केलं ते तुम्ही काही वेळा पाहत असेल की सिग्नल लागल्यानंतर काय होते बघा, 2 मिनिटं राहा, की रेड सिग्नल लागल्यानंतर सर्व गाड्या काय होत्या, स्टॉप होत्या. आपण मारतो ना गाडी 2 व्हीलर की समोर रेड कलर जर आला, ट्रॉफिक आला सिग्नल, तर आपण सगळ्या गाड्या राहतात आणि गाड्यांची रांगच लागल्या असत्या आणि शेवटचा एक हॉर्न वाजवतोय जो सगळ्यात मागे आहे. जणू का त्याला वाटतं की ह्यो हॉर्न वाजवला की गाड्या पुढच्या जाते, आणि जो का रेड कलर आहे तो ग्रीन होत नाही, तो का गाडी जात नाही. मग ह्यासाठी काय केलं माहिती आहे, मुंबई पोलिसने काय केलं, एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस म्हणाले, मुंबई ट्रॅफिक पोलीस आणि सॉफ्टवेअरने काय केलं की रेड कलर जेव्हा लागलाय आणि बिनकामाचा जो हॉर्न वाजवला तर तो रेड कलर रेडच राहणार. समजा 60 सेकंद असेल, 90 सेकंद असेल, 90 सेकंद व्हायच्या पहिला कोण जर हॉर्न वाजवला परत तो 90च राहणार. मग काय केलं, याचा परिणाम काय आलं की बाकीचे ट्रॅफिक जे वाहनवाले जो बिनकामाचा हॉर्न वाजवते त्याला तिने काय करणार, टोकणार, तू हॉर्न वाजवू नकोस बाबा, तू हॉर्न वाजवलास की तो रेडच राहणार सिग्नल. असं नवीन टेक्निक काय केले जाते या ठिकाणी यूज केले जाते. सरकार बरंचसं आपल्यासाठी प्रयत्न करत असते, मात्र आपण रूल पाळणं हे आपल्या सर्वांचं जबाबदारीचं काम आहे.
नॉईज पोल्युशन बघा, आपण बघतो किती पाठीमध्ये एखाद्या गाड्याला हॉर्न वाजलं तर काय आपली दशा वेगळी बघा. असं पाहून पाहून आलो आपण आणि वाजवलं आपण बिनकामाचं हॉर्न. काही लोक असतात की काही पर्टिक्युलर लोक असं म्हणूया आपण की एखाद्या गल्लीत जायचं मोठा हॉर्न वाजवायचा. हे कूल वगैरे नाही आहे, त्या आजूबाजू लोकांना काय करणार आहे, त्रास करणार आहे. जर आपण पुढं नॉईज पोल्युशन डिफाईन काय सांगितलं बघा, ॲज अनवॉन्टेड साऊंड दॅट अनरिझनेबल, अ काइंड ऑफ हार्श, लाऊड, कन्फ्यूज साऊंड इंट्रोड्युसिंग इन डेली ऍक्टिव्हिटी. काय झालं बघा की जो आवाज आहे तो आम्हाला अनवॉन्टेड आहे, गरज नाही आहे, कर्कश आहे, तर त्याला आपण काय म्हणा, नॉईज पोल्युशन म्हणतोय. मोस्ट सिग्निफिकंट ऍट्रिब्यूट नॉईज तर आहे इट्स लाऊडनेस अँड ड्युरेनेस, की तिची आवाजाची डेसिमल किती आहे आणि किती काळ तो आवाज असतोय याच्यावर काय आहे ते नॉईज पोल्युशन अवलंबून असते. बघितलं ना तुम्ही की डॉल्बी तुम्ही बघितला असेल की डॉल्बीला या ठिकाणी काय किती मोठा साऊंड असतो. ह्युमन बिंग बघा बघा, ह्युमन एअर कॅन बी टॉलरंट 120 डेसिमल. माणसाला फक्त 120 डेसिमलचा साऊंड आहे, तेवढंच तो सहन करू शकतोय. 120च्या वर जर गेला तर तेवढ्या डेसिमल तर इयर जे कानाचे इयर ड्रम आहेत ते खराब होणार. काय म्हणतोय बघा, मागच्या वेळेला नीट मध्ये क्वेश्चन विचारलाय की जे नॉईज पोल्युशन आहे मेजर करण्यासाठी काय वापरणार हे विचारलं होतं. डेसिमल हे मेजरमेंट आहे आणि ह्युमन काय करू शकतोय 120. हे दोन्ही एमसीक्यू एकदा विचारलेले आहे. बघा इथे ना, द युनिट ऑफ नॉईज कसं आहे ते डेसिमल आणि ह्युमन टॉलरंट 120. हे दोन्ही सुद्धा एमसीक्यू आपल्याला विचारले आहेत. आणि ज्यावेळी मी हे लेक्चर झाल्यानंतर जे लेक्चर पाहतात त्यांनी कमेंटमध्ये जावा, काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा आणि पुढच्या लेक्चरमध्ये मी ते ॲड करेन. आणि जे लोक कमेंट करतात त्यांनाच मी लिंक देणार. नाहीतर म्हणजे का, समजा आज लेक्चर झालाय, या लेक्चरच्या रिलेटेड जे काही एमसीक्यू आहेत त्याची मी लिंक करून तुम्हाला देणार, तुमच्या व्हॉट्सअपवर काय करणार मी पाठवणार. लक्षात. तर तुम्ही काय करा, हे वाचा. आणि जर नवीन कोण जॉईन झाला असेल जे आमच्या क्लासमध्ये नाही गरज आहे त्याने सुद्धा व्हॉट्सअपमध्ये तुम्ही कमेंटमध्ये व्हॉट्सअप टाका नंबर, तुम्हाला सुद्धा मी लिंक देईन, ह्याच्यावरची टेस्ट देईन. आणि ह्या वर्षी नीटला तुम्ही धुडकोस ह्या टॉपिकवर क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणार, एवढी खात्री मी तुम्हाला देतो. ठीक आहे, चला आपण पुढं. तर काय झालंय की नॉईज पोल्युशन, इफेक्ट ऑफ नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशनमुळं याचा परिणाम काय होतो बघा या ठिकाणी. पहिल्यांदा या ठिकाणी बघा की इरेशन म्हणजे काय होणार की कानामध्ये काय इरिटेशन होणार, खजवजल्यावानी होणार, नर्वसनेस, आपले जे काही फ्रेशपणा राहणार नाही, इन्क्रीज स्ट्रेस, टेन्शन मध्ये वाढणार आपण, स्लीप डिस्टर्ब, झोप पूर्ण होणार नाही, इन्क्रीज ब्लड प्रेशर. बघा जे पेशंट बीपी हाय बीपी आहे यांना सगळ्यात जास्त त्रास होणार. त्याचबरोबर आहे की इयर कानाचे जे डिसीज आजार आहेत यांची पण संख्या या ठिकाणी वाढली जाते. कारण का, ह्युमन बिंग 120 डेसिमल इतकंच टॉलरेट करू शकतोय. तुम्ही जर 150-200 डेसिमल मध्ये जात असेल तर इयर ड्रम काय होणार आपले खराब होऊ शकते. लक्षात. तर या ठिकाणी दुसरे एक तुम्हाला मी सांगतो बघा, इथे एक कंटेंट आला आपल्याला की ग्रीन मफरेल. ग्रीन मफरल म्हणजे काय केलं. आता मेट्रोमध्ये तुम्हाला बेंगलोर माहिती असेल बघा, ग्रीन सिटी म्हटलं जाते. बेंगलोरमध्ये पहा तुम्ही, मी पाहिलेलं आहे की त्यांच्या जे काही रस्ते 3 ट्रॅक आहेत, या तिन्ही ट्रॅकमध्ये दोन्हीच्या मध्ये ते काही आहेत डिवायडेड आहेत. डिवायडेडमध्ये त्यांनी झाडं लावले. सो इतकी झाडं लावल्यात की यामुळं ते काही साऊंड आहे तो काय केलं नॉईज पोल्युशन कमी करतोय. प्लांटेशन पण झालं आणि दोन्ही बाजूला काही इतकी त्यांनी झाडे लावली आणि जिथे जिथे ओपन स्पेस आहे तिथं गार्डन डेव्हलप केलं आणि याचा परिणाम काय आलं की नॉईज पोल्युशन कमी झालं. तर प्लांटेशन विथ नॉईज पोल्युशन इज कॉल्ड ॲज ग्रीन मफलर. मेट्रो सिटीमध्ये काय केलं ते ग्रीन मफरल असा शब्द इथं आपण वापरला आहे. बेंगलोर यासाठी फेमस आहे. अ ब्रीफ
काय सांगितलंय, अ ब्रीथ एक्सपोज एक्स्ट्रीमली हाय साऊंड 150 डेसिमल मोर जनरेटेड टेक ऑफ द जेट प्लेन रॉकेट मे डॅमेज इयर ड्रम परमनंटली. मी मग सांगितलं ह्युमन बीइंग काय करू शकतोय, 120 डेसिमल काय होणार, डेसिमल काय करतोय, टॉलरेट करतोय. परंतु जे काही एअर जेट आहेत, एअर जेट प्लेन आहे बरोबर आहे, रॉकेट्स आहेत, यांचं किती आहे बघा 150. आणि जर ह्या आवाजामुळे इयर ड्रम परमनंटली कायमचं खराब होणार, इम्पेरिंग द हिअरिंग ॲबिलिटी, आणि त्यानंतर तुम्हाला ऐकण्याची तुमची क्षमता बंद होणार, तुम्ही परत कधीच ऐकू शकणार नाही. इवन chronic expose of relative low noise level of city may permanently damage hearing activity human. तुम्हाला माहिती आहे खेडेगावातल्या लोकांना बारीक आवाज पण सहज समजतोय, पण तो मेट्रो सिटीमध्ये जे राहतोय आपण त्यांना बारीक आवाज समजत नाही. खेडेगावातल्या लोकांची ऐकण्याची क्षमता एकदम छान आहे, त्याला छोटातला छोटा लहान सुद्धा आवाज त्याला समजून येते, कारण का तिथे शांतता आहे. पण तो मेट्रो सिटीमध्ये लोकांना लहान आवाज एकदम ऐकता येत नाही. नॉईज ऑल्सो कॉज स्लीपनेस, झोप येणार नाही, इन्क्रीज हार्टबीट वाढणार, ब्लड प्रेशर वाढणार, अल्टरनेट ब्रीदिंग, बिदर जे श्वसनाचा जो काही पॅटर्न आहे तो चेंज होणार. दस कन्सिडर बाय ट्रेस ह्युमन, आणि ह्युमन बीइंग काय होणार की ट्रेसमध्ये येणार, तो काय होणार एखाद्या ट्रेसमध्ये तो येऊ शकणार. आणि लक्षात बघा, reduction noise in our industry can be affected. Use sound absorbed material by muffling noise. आता एखादा कारखाना आहे आपल्या गावामध्ये पण आहे बघा, की आपल्या गावामध्ये सुद्धा काय आहे, आपल्या इचलकरंजीमध्ये कारखाना आहे मागे, त्याचा आत गेला तर तुम्हाला आवाज येतो. म्हणजे प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये गेला, इंडस्ट्रीमध्ये गेला तर एक आवाज येत असतो. आणि ह्यो जो आवाज आहे तुम्हाला काय करायचंय, कमी करण्यासाठी साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल वापरणार. तो साऊंड काय करणार, शोषून घेणार. यासाठी ग्लास सँड वापरणार, ग्लास सँड आणि स्टोन स्टँड. म्हणजे आपल्याला काय वाटतंय की हा जो आवाज आहे तो बाहेर जाणार नाही, आणि काय होणार, तो आवाज साऊंड शोषून घेतला जाईल. स्ट्रेटिंग द फॉलोइंग लॉ अँड द लीड डाऊन रिलेशन टू नॉइज लाईक डेलिनेशन, हॉर्न फ्री झोन आर हॉस्पिटल स्कूल. तर काय आले, जिथं हॉस्पिटल आहे, स्कूल आहे, तिथं आपल्याला हॉर्न फ्री आहे, तिथं आपण हॉर्न वाजवू शकत नाही. परमिसेबल साऊंड लेवल ऑफ क्रॅकर अँड लाऊड स्पीकर, टायमिंग आफ्टर विच लाऊड स्पीकर कॅनॉट बी प्ले. तर काय केलं ते बघा, जे दिवाळीमध्ये ते फटाके वाढवले जातात तिचे डेसिमल काउंट केले जाते. ठराविक कार्यक्रमानंतर आता बघा की रात्री 11 नंतर कुठेही स्पीकर वाजून देत नाही, ते लग्न असू दे किंवा कुठेही कारणास्तव. कारण यासाठी काय केलं, लॉ केले, परमिशन घ्यावी लागते. तर नीड टू इन्फॉर्म द प्रोटेक्ट आवर सेल्फ फ्रॉम नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन कमी करण्यासाठी सरकार काय केले, नवीन ऍक्ट आणले. आणि यासाठी काय सांगते की रात्री 11 नंतर साऊंड कुठेही वाजवता कामा नये, कारण लोक रात्री 11 नंतर झोपणार आहेत. आम्ही समजा 3-4 पण जर स्पीकर लावून बसलो तर आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल. त्यानंतर काय होणार, जिथं स्कूल हॉस्पिटल आहे तिथं हॉर्न फ्री आहे, तिथे तुम्ही हॉर्न जर वाजवला तर तुम्ही पनिशमेंटला ग्राह्य धरू शकता. मग यासाठी काय करते, या सर्व इफेक्टमुळे नॉईज पोल्युशन काय होते, थोड्या प्रमाणात कमी होत आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी एअर प्रिव्हेंटेशन अँड कंट्रोल अँड पोल्युशन ऍक्ट 81. तर काय केले बघा, जी नॉईज आहे ह्यासाठी 81 लक्षात ठेवा, ऍक्ट काय होता 81. तर येथे काय केले होते बघा, बघा द एअर ऍक्ट, हे बुक मध्ये नाही आहे, द एअर ऍक्ट 1981, द एअर प्रिव्हेंटेशन कंट्रोल पोल्युशन ऍक्ट 1981 was enacted by Parliament. Implement decision take place unit the nation conference human environment health Scotland June 72 in which India participate. की एअर पोल्युशन करण्यासाठी 1972 साली स्कॉटलंड मध्ये काय एक परिषद झाली, जगातले सर्व प्रतिनिधी तिथे आले होते, त्यामध्ये भारत सुद्धा पार्टिसिपेट झाला होता.
टू प्रोव्हाइड प्रिव्हेंटेशन कंट्रोल ऑफ बर्डन एअर पोल्युशन. एअर पोल्युशन काय करायचे, कमी करायचं आहे. यासाठी टू प्रोव्हाइड इस्टॅब्लिश सेंट्रल अँड स्टेट बोर्ड. यासाठी काय करा, आपण एक बोर्ड करूया आणि सर्वांनी एकत्र येऊन येथील एअर पोल्युशन जे आहे, नॉईज पोल्युशन आहे, ते आपण कमी करूया. ले डाऊन द स्टँडर्ड, मेंटेन क्वालिटी ऑफ एअर. आणि त्याचबरोबर की आपल्या ऍटमॉस्फिअरची जी काही एअरची क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे ठेवूया. यासाठी ऍक्ट आला 1981. लक्षात ठेवा, हे नंबर लक्षात ठेवा. आणि हे काय करा, नोटबुक मध्ये लिहून असेल. मी काय सांगतोय, समोर जी स्लाइड दिसत्या ती काय करा, सर्व एकत्र केलेलं आहे. मॅच द पेअर मध्ये नीट मध्ये विचारतात. काय काय दिले बघा. द वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट काय आहे 1972 ऍक्ट. वॉटर साठी आहे 74. त्यानंतर वॉटर एक्सेस आहे 70 आहे. फॉरेस्ट कन्झर्वेशन आहे 80 आणि एअर आहे 81. लास्ट वन आहे एन्व्हायरमेंट 86. हे काय करा की एका पेजवर लिहून घ्या, 2-3दा वाचा आणि मॅच द पेअर मध्ये विचारले जाऊ शकते. तर काय केलं ते बघा. तुम्ही जर ह्या ऍक्टचं पालन नाही केला तर तुमच्यावर काय होऊ शकतात, केसेस होऊ शकतात. आणि यासाठी स्पेशल कोर्ट काय केले, डेव्हलप केलेला आहे. त्या बघा, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स झोन. आता झोन आहे चेन्नई आहे, चेन्नईमध्ये केलं. म्हणजे मेन झोन आहे ते दिल्ली आहे आणि साऊथ साठी काय केलंय, चेन्नई. तर काय केलं, समजा तुम्ही एखाद्या जंगलाचं तुम्ही डिफॉरेस्टेशन करणार, एखादी कंपनी आहे ती काय करणार आहे, कारखाना घालणार आहे, तर तिथे काय करणार, ती जंगलतोड करायला, वॉटर पोल्युशन करायला. तुम्ही जर त्यांच्यावर जर असं कंप्लेंट केला तर काय होणार की हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स आहे, हा कोर्ट त्यांच्यावर काय होणार, ऍक्शन घेऊ शकतोय आणि तो उद्योग बंद पाडू शकतोय. कारण इन्व्हायरमेंटचं प्रिझर्वेशन करणं, कन्झर्वेशन करणं हा सर्वात मोठं या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे. आता एक केस दिल्या बघा. 1990 दिल्ली रँक 14 अमाउंट द 41 अमाउंट द पार्टिसिपेट वर्ल्ड. काय होतं बघा की ह्या ठिकाणी दिल्ली जे होती रँक 4th अमाउंट द 41 अमाउंट पोल्युटेड. जे जगामध्ये जे काही पोल्युशन असणारे शहर आहेत त्यामध्ये दिल्लीचा नंबर होता 1990ला 41. किती होता, 41. आज 4 नंबरवर आहे आणि भारतामध्ये दिल्ली 1 नंबर आहे पोल्युशन. एअर पोल्युशन प्रॉब्लेम इन दिल्ली बिकेम सो सिरियस दॅट पब्लिक इंटरेस्ट इंटेलिजन्स वॉज फिल्ड अ सुप्रीम कोर्ट ऑफ द इंडिया. एक व्यक्ती होतं M.K. मेहता. काय आहे, M.K. मेहता. याने काय केलं तर दिल्लीमध्ये जे पोल्युशन वाढाले, व्हेकल आणि पोल्युशन आणि त्याबरोबर की रिस्पिरेटरी डिसीजचं हिने काय केली, स्टडी केली की पोल्युशनमुळे लोकांची संख्या, मृत्यूचा दर वाढत चाललाय. आणि यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टमध्ये एक याचिका टाकली आणि या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टनं काय केलं, आपलं या ठिकाणी एक महत्वाचा अबंडन्स निर्णय दिला. कोण आहे बघा, मेहता वॉज मॅन बिहाइंड सम इंडिया बिगेस्ट इन्व्हायरमेंट केस असोसिएटेड व्हिक्टोरीज. की इन्व्हायरमेंटमध्ये जेवढ्या केसेस आहेत त्या मोस्ट ऑफ या मेहताने दिलं. ताजमहल पोल्युशन तिने दिलं, ओलूम गॅस लीक तिनेच सांगितलं, व्हेहिक्युलर पोल्युशन दिल्लीत तिनेच दिलं. तर गंगा, मेहता इज द फोर्स बिहाइंड दिस इन्व्हायरमेंटल रिजीम दॅट हॅव रिझल्ट इन लँडमार्क जजमेंट including introduced lead-free petrol, shifting polluting trainers and using the CNG fuel. बघा, मेहता जे M.K. मेहता यांनी काय केलं, कोर्टमध्ये अशा अनेक याचिका टाकल्या जे इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहेत. ती नावं सांगितलं, ताजमहलचं सांगितलं, मोस्ट ऑफ दिल्ली केस काय आहे आपल्या NCERT मध्ये की दिल्लीमध्ये जे काही एअर पोल्युशन वाढाले यासाठी त्यांनी याचिका टाकली आणि गव्हर्नमेंटने काय केलं, लँडमार्क जजमेंट. लँडमार्क म्हणजे असं म्हणू शकतोय की या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय दिला की दिल्लीतल्या सर्व जे पेट्रोल आहे ते लीड फ्री पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे CNC पण तुम्ही वापरा. आणि त्यानंतर 2002 नंतर हा कायदा आल्यानंतर दिल्लीमध्ये सर्व व्हेकल आहेत CNC वर चालतात, पेट्रोलवर आता बंद करून टाकले. त्यामुळं पोल्युशन आहे तिने काय केलं, एकदमच काय केलं,
कमी केल्या होत्या. आता मला कोण सांगेल CNC चा फॉर्म सांगायचा आहे. CNG कमेंट मध्ये सांगायचं. 5 मिनिटं मी स्टॉप करतो. तर लिलाचिला किंवा समोर आहेच तुमच्याकडं कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNC. आफ्टर बीइंग कन्सर्न व्हेरी कोर्ट सांगितलं अंडर द डायरेक्टिव्ह गव्हर्नमेंट वॉज आस्क्ड टू टेक विदिन स्पेसिफिक पिरियड एक कालावधी दिला अप्रोप्रिएट मेजर इन्क्लुडिंग स्विच ओव्हर एंटायर फिट पब्लिक ट्रान्सपोर्ट. एक ठराविक काळामध्ये सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत बस असतील त्या डिझेलच्या जागी काय करा तुम्ही CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आता म्हणा तुम्ही CNGचं महत्व काय आहे की CNG आहे तो प्रायमरी पोल्युटेट करत नाही. म्हणजे CNGचं जर तुम्ही बर्न केला तर कार्बन मोनॉक्साईड रिलीज होणार नाही. ऑल द बस दिल्ली वेअर कन्व्हर्टेड रन टू CNG द एंड 2000 नंतर दिल्लीमध्ये सर्वचे सर्व बस आता CNG वर चालतात, पेट्रोलवर चालत नाहीत. वाय CNG बेटर दॅन डिझेल. डिझेल पेक्षा का चांगला आहे? बर्न मोस्ट इफिशियंटली चांगलं कार्यात्मक जळते, पुरेपूर जळते. पण की पेट्रोल डिझेल इन द ऑटोमोबाईल अँड व्हेरी लिटल ऑफ लेफ्ट बर्नर. तर पेट्रोल पेक्षा काही आहे चांगलं जळते आणि जे काही अबर्न कंटेन आहे ते एकदम कमी आहे किंवा नसल्याप्रमाणे. चीप दॅन पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे पेट्रोल डिझेल आणि कॅनॉट बी स्पॉइलेटेड ऑफ थीव्स. म्हणजे चोरी मिलावटी पेट्रोलमध्ये जसं होते तसं करू शकत नाही. आणि काय होणार पेट्रोल डिझेलमध्ये जसे बनावट म्हणजे मिक्स करतात ना तसं यामध्ये CNG मध्ये करता येत नाही, मिलावट करता येत नाही. मेन प्रॉब्लेम विथ स्विचिंग ओव्हर CNG इज द डिफिकल्टी ऑफ लेईंग डाऊन पाईपलाईन टू डिलिव्हर CNG डिस्ट्रीब्युशन पॉइंट पंप इन्शुअर आणि युनिकनेक्टेड सप्लाय. आता काय प्रॉब्लेम झाला बघा की CNCच्या गाड्या तर आल्या मग त्यासाठी काय केलं की त्यांना फ्युलसाठी तसं CNC पंप तयार केले भागाभागामध्ये सगळीकडे आणि तरच काय करणार हे सक्सेस झाला. आणि दिल्लीनं काय केलं की CNC गाड्या आल्यावर बस CNG त्यांनी काय केलं CNG पंप पण तयार केलं आणि ज्या प्रत्येक भागामध्ये तिने काय केलं आज ट्रॉफिक जे आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे टोटली CNG वर वर्क करते. स्टिम्युलसली पॅरलल स्टेप टेकन दिल्ली रिड्युसिंग व्हेकल पोल्युशन अँड फेजिंग आउट द ओल्ड व्हेकल. आता CNGचा वापर त्यांनी केला त्याचबरोबर त्यांनी काय केलं की ज्या गाड्या ओल्ड आहेत 15 वर्षाच्या पूर्वीच्या आहेत त्यांना बॅन केल्या, त्यांचं रजिस्ट्रेशन थांबवलं. यूज अनलीड पेट्रोल त्यांनी काय सांगितलं जे काही व्हेकल असेल अनलीड त्या पेट्रोलमध्ये लीड नको आहे. सल्फर लो डिझेलमध्ये सल्फर कमी. यूज कॅटॅलिटिक कन्व्हर्टर गाडीने काय करा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे सुद्धा काय केलं पॅरलल त्यांनी काय केलं सिस्टीम वापरली आणि यामुळे काय झालं की एअर पोल्युशन त्यांचं कमी होत गेलं. त्यानंतर तुम्ही पाहिलं असतील बघा PUC प्रदूषण चाचणी करा 1000 रुपये दंड वाचवा. तुम्ही 4 व्हीलर घेऊन गेला ड्रायव्हिंग लायसन्स आहे गाडीचे कागदपत्र आहेत पण तुमच्याकडं PUC जर नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल 1000 रुपयेपर्यंतचा. PUC म्हणजे काय असते की तुमची जे काही व्हेकल आहे जे स्मोक सोडत्या त्या स्मोक मध्ये कार्बन मोनॉक्साईडचं पर्सेंटेज किती आहे. बहुतेक नॉर्मली 0.3 हे ग्रँटेड धरलं जाते 0.5 झालं तर ती गाडी फेल होते मान्य करत नाही. म्हणजे तुमचे जे प्रदूषण लेवल आहे त्या गाडीचं कळलं जाते. बघा तुम्ही ज्यांची 4 व्हीलर असेल ना तर त्यांच्या गाडीमध्ये असेल. आता 2 व्हीलरला पण मागितले जाते PUC. तर तुम्ही जर तुमची गाडी घेऊन गेला तर समजेल तर असं सर्टिफिकेट देत्या ह्यावर तुमचा नंबर असतोय आणि हे जे असते ते 1 वर्षाचं असते. 1 वर्ष झालं की परत तुम्हाला PUC करायला लागणार. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू अ न्यू ऑटो फ्युल पॉलिसी आता नवीन पॉलिसी वापरले हॅज लेड आउट रोड मॅप टू कट डाऊन
व्हेकल पोल्युशन इंडिया. भारतातील व्हेकल पोल्युशन कमी करण्यासाठी की जगाप्रमाणे नवीन पॉलिसी वापरते. मोस्ट स्ट्रिक्ट नॉर्म फ्यूल मीन्स स्टडी रिड्यूस सल्फर अँड एरोमॅटिक कंटेंट पेट्रोल अँड डिझेल. काय करते बघा की पेट्रोल आणि डिझेल मध्ये सल्फर आणि लीड आहे किंवा एरोमॅटिक कंटेंट कमी करण्यासाठी तिने नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरतात. आज काय केलं जाते बघा, 2 मिनिटं बघा. एक टेबल दिलेला आहे. टेबल शोईंग मास इमिशन स्टँडर्ड इन इंडिया. 4 व्हीलर याला काय म्हणते बघा, भारत स्टेज मध्ये BS4 वापरतोय आपण आज. त्यानंतर 4 व्हीलर साठी, 3 व्हीलर साठी, 2 व्हीलर साठी BS4 वापरतोय. कधी वापरायला चालू केलंय? एप्रिल 2017ला. एप्रिल 2017ला. आज आपण काय केलंय, भारत BS5 वापरणार नाही आहे, तर डायरेक्ट काय करणार आहे, BS6 वापरणार आहे. तिची तारीख आहे 1 एप्रिल 2020 पासून. भारताला काय केलं, डायरेक्ट BS2 जगाप्रमाणे जग काय करते आता की जे इंजिन आहे ते BS6 वापरायला चालू केलंय. आणि भारताला काय करते, BS4 वापरते. मग BS5 न वापरता तिने काय केलं की BS6 वापरलं, ज्यामुळं की सल्फर लीड हे जे पोल्युशन आहे ते कमी होणार आहे. आणि डायरेक्ट आज काय करणार आहे, मार्केटमध्ये BS6च्या गाडी येत आहे. आणि 1 एप्रिल 2002 पासून हा कायदा लागू पडलेला आहे. लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आलं काय? बघ, ह्या वर्षी लक्षात ठेवा BS6. व्हॉट इज द भारत स्टेज 6? BS6 म्हणजे काय? वी इम्प्लांट 1 एप्रिल 2020 पासून आम्ही काय करतोय, सर्व जी गाडी आहेत, इंजिन आहेत, हे BS6 मध्ये येणार. मेंटेन इन्स्टॉलिंग फिल्टर व्हेकल कट टू पार्टिक्युलर मॅटर एक्झिस्ट. जे काही मॅटर आहेत पार्टिक्युलर काय करायचे, कमी करायचे. यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. बघा, BS4 आणि BS6 मध्ये काय फरक आहे बघा. आज भारत काय करते, BS4 सर्व गाडी जी आहेत, तुम्हाला माहित असेल की मारुतीनं आपल्या डिझेल कार ज्या बंद केलेल्या आहेत. हुंडाई जे काही फॉरेनच्या कंपन्या आहेत तिने मात्र म्हणतात की आम्ही BS2 आम्ही गाडी काढतो, पण तो आम्हाला थोडा कॉस्ट जास्त लागणार. तुम्हाला माहित असेल जीप जी आहे तिने काय केलं, 1 लाख रुपये कॉस्ट त्यांची वाढली. BS4 जे आहे, तर BS4 आणि BS6 मध्ये काय फरक आहे? BS4 जर तुम्ही वापरला, सल्फर कंटेंट बघा किती आहे बघा, तर BS4 मध्ये व्हेकल मध्ये सल्फर आहे 50. तुम्ही BS2 वापरला तर 10, एकदम कमी आला असा. पेट्रोल मध्ये काय आहे बघा, BS4 मध्ये 30 आहे, तर या ठिकाणी काय होणार, तुम्ही 10 मध्ये येणार. ऑक्साइड ऑफ नायट्रोजन डाऊन 68%, म्हणजे 68% तुम्ही काय झालाय की एअर पोल्युशन कमी करताय. म्हणून भारत सरकार डायरेक्ट BS6 इंजिनला काय केलं, प्राधान्य दिले. तर भारत स्टेज 6 इंजिन आहे बघा, हाऊ टू, हे इंजिन तिने डेव्हलप केलंय आणि इथं तिने काय केलंय, कन्व्हर्टर लावलेला आहे आणि पोल्युशन काय होणार, कमी होणार. आता परिणाम काय व्हायला बघा, इमिशन रेग्युलेशन, जे काही स्मोक व्हेकल मध्ये बाहेर पडाले हे कमी कसं व्हायला बघा. पहिलं भारत स्टेज 1 BS1 पोल्युशन बघा घेतो. सेकंडला आलो, पोल्युशन कमी आलं. थर्डला आलो, 4ला आलो, आणि डायरेक्ट आम्ही 5 नाही तर BS6 मध्ये गेलो. आपण BS6 मध्ये जाणार. तर हे जे पोल्युशनचा रेट आहे तो काय व्हायला बघ, कमी कमी व्हायला नॉर्मल मध्ये. तर ह्या वर्षी जर बघा की BS6 वर तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त आहे. थँक यू इफोर्ट मेड देअर एअर क्वालिटी ऑफ दिल्ली हॅज सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह. या सर्व कारणामुळे MK मेहता यांच्या याचिकेमुळे की दिल्लीचं प्रदूषण कमी येण्यास मदत झाली. अकॉर्डिंग टू एस्टिमेट सबस्ट्रेल फॉल इन CO2 सल्फर आहे ते यस नाही आहे 5 यस आहे. सल्फर लेवल हॅज बीन फाउंड बिटवीन 97 2000. आता परत सुद्धा काय आले की
हे 2005 ची गोष्ट आहे. आज 2020 मध्ये आहे. 2020 मध्ये सुद्धा अजून काय झाले, दिल्लीमध्ये परत पोल्युशन वाढत चालले, कारण व्हेकल परत वाढलेले आहे. तर या ठिकाणी आपला लेक्चर नंबर 2 कम्प्लीट होतोय. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. एक दिवसानंतर मी लेक्चर नंबर 3 तुम्हाला मी रिलीज करेन. ओके, बाय, टेक केअर.